संताची घे माई हा माझा विश्वास भावदास घालू त्यांचा सर्व भावदास झालो शांत सर्व भावदास गावता जीवाचे हित करीते सकाळ सकाळ सर्व भाविदास घालू त्यांचा सर्व भाविदास घालू त्यांचा सर्व भाविदास घालू त्यांचा देवी माझी कळी सका देवी माझी कळी सका सर्व भावे दास झालो त्यांचा निघा सर्व भावानं त्यांचा दास होणं नवे नवे खऱ्या अर्थानं निष्ठा ठेवणं निष्ठा ढळून देऊ नये आणि भगवान परमात्मा सुद्धा हे सांगतात माझे भक्त अशा प्रकारचे असतात देवापासून कधी विभक्त होत नाही माझ्यावरच प्रेम करत असतात त्याप्रमाणे देवावर जसं प्रेम असतं तसं संत महात्म्यांवरती प्रेम असतं तेही प्राणा परोते आवडते भक्त निरुते जे भक्त चरित्रा ते प्रशंसती प्राणापेक्षाही प्रिय भक्त असतात ना आणि त्या भक्ताची सेवा नवे नवे त्या भक्ताचा सन्मान जर आपण केला तर देवालाही आनंद वाटतो नाही का देवाला देवालाही आनंद वाटतो सिंचन करिता मूळ वृक्ष उलवी सकळ ठीक आहे मुळाशी पाणी घातलं की ते फांद्यापर्यंत जातं तसं संतांची सेवा केली की देवापर्यंत जाते आणि म्हणून संत काय करतात तर जीवनामध्ये फक्त परमार्थ करत असतात नामचिंतन करत असतात साधना करत असतात नवे नवे जीवन म्हणजे अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण गायचं असलं तरी त्यालाच ठीक आहे भजन करायचं असलं तरी त्याचंच नवे नवे पाहायचं असलं तरी त्यालाच एवढंच नव्हे जायचं असलं तरी त्याच्याकडंच जावो देवाच्या गावा देव दिल विसावा जे विसावा देतो ना याकरता जायचं असलं तर त्या गावाला जावं नाहीतर जाऊ सासूरवाडीला विडाला सासूरवाडीचे दिवसही जवळ आले आता अधिक महिना ठीक आहे अधिक महिना म्हणलं की मला वाटतं जावयाला आनंद असतो म्हणून खऱ्या अर्थानं देवाकडे जाणं देवाकडे गेलं की तो भगवान परमात्मा आनंद देतो सुख देतो आणि म्हणून तर वारकरी संप्रदायाची ही प्रणाली खऱ्या अर्थानं देवाचं नामचिंतन करावं संत महात्म्याने हेच तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत देवाची भक्ती करणं नामचिंतन करणं वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार्य विठोबाचे विठोबाचं नाम वाढावं प्रत्येकानं भक्ती करावी नवे नवे नामचिंतन करावं ही तर मग संत महात्म्यांची आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया आणि म्हणून त्या भगवंताची शिवा आणि मला वाटतं भाग्यवान आपण नरसिंह भगवान परमात्मा आपल्याकडे आले पुन्हा स्वयंभू आहे काही ठिकाणी घडवलेले आहे मडवलेले आहे परंतु इथं मात्र स्वयंभू आहे ठीक आहे देवाच्या मळ्यामध्ये गेलो तिथंही स्वयंभू मूर्ती आणि ही सुद्धा स्वयंभू मूर्ती जसं आमच्या सावखेडला सुद्धा नरसिंह देवता आहे पूर्वी त्या सावखेडला होती परंतु ज्या वेळेला काढायला ती मूर्ती खडकातून काढायची होती बरं का गुरु खडकातून काढायची त्यावेळेला रक्त निघत होतं लाल निघायला लागलं आणि म्हणून ती मूर्ती तशीच पाण्यामध्ये राहिली आणि इकडे येऊन दुसरी मूर्ती तयार केली परंतु इथरची मूर्ती मात्र कशी आहे अगदी स्वयंभू आहे नाही घडविला नाही बैसविला कुंडलिके आला भेटावया जसं भगवान परमात्मा आहे ना स्वयंभू आहे तसे स्वयंभू नरसिंह भगवान परमात्मा प्रल्हादा करता त्या भगवान नरसिंहाचा अवतार आहे
हिरण्यकश्यपूला मारण्याकरता, दुष्टांचा संहार करण्याकरता देवाला अवतार धारण करावा लागतो. आणि म्हणून तर तो भगवान परमात्मा या विश्वामध्ये निर्गुण निराकार असणारा परमात्मा सगुण साकार होतो, नावा रूपाला येतो. आणि नावा रूपाला आला की मग तुम्हाला आम्हाला त्याची भक्ती करता येते, त्याचं नामचिंतन करता येतं. भक्त काय करतात? त्याला आपलंसं करण्याकरता भक्त काय करतात? भगवंताचं नामचिंतन करतात. रामकृष्ण गीते